नमस्कार, मी कस्तुरी. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे भारतातल्या डेअरी उद्योगातील संधी आणि आव्हानं. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत चेतन अरुण नरके. सर, आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. चेतन सरांनी प्रोडक्शन सेक्शनमध्ये BE केलंय. तसंच त्यांनी अमेरिकेच्या शिकागो आणि न्यूयॉर्कमधून MBA इन फायनान्स केलेलं आहे. तसंच त्यांनी MS इन कम्प्युटर्स देखील केलं आहे. एक्झिक्युटिव्ह MBA लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि चेतन सरांना तब्बल 20 वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा अनुभव आहे. त्यांनी जागतिक मान्यताप्राप्त ब्रँड्सचे तसंच 25 देशांचं विविध कंपन्यांद्वारे नेतृत्व केलं आहे. युरोप आणि आशियाई देशातील मान्यवर अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्व म्हणून चेतन सर जगभर प्रसिद्ध आहेत. चेतन सरांना देशविदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, कॉर्पोरेट, समाजकारण आणि राजकीय अशा या सर्व क्षेत्रांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. तसंच न्यू एज्युकेशन सोसायटीचे मानद संचालक म्हणून तर IMATचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसंच एक प्रगत शेतकरी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सर, कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असणार आहे की भारत आणि महाराष्ट्रामध्ये डेअरी उद्योगाची सध्याची स्थिती काय आहे? कस्तुरी, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे तुम्ही जर आपलं थोडंसं आपण 1950 पर्यंत जाऊ, ज्यावेळी डॉक्टर शास्त्री आपले जे प्राईम मिनिस्टर त्यावेळी होते, त्यांनी 1970 साली NDDBची स्थापना केली आणि डॉक्टर कुरियन त्यावेळीचे चेअरमन होते. आणि त्यानंतर आपण त्यावेळी मिल्क डिफिशिट कंट्री म्हणून आपण आपलं हे होतं, तर त्यांनी 20 वर्षामध्ये मिल्क डिफिशिट कंट्रीपासून आपण मिल्क सरप्लस झालो. आणि 1993 साली आपण डिरेग्युलेशन डेअरी इंडस्ट्री झाली होती. परत त्याच्यानंतर थोडेसे इश्यू झाल्यामुळे 2003मध्ये त्यांनी ती डिरेग्युलेशन परत डेअरीमध्ये, ज्यामुळे प्रायव्हेट सेक्टर याच्यामध्ये एंट्री करू शकलं. तर थोडक्यात जर तुम्ही केगर रेटवर त्याची ग्रोथ बघितली 1950 पासून, तर 2.8% होती. आणि 2003 पासून 2020 पर्यंत आपली जवळपास 4.3% याप्रमाणे केगर रेट प्रमाणे ग्रोथ सुरू आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपली भारत देशामधली जी डेअरी इंडस्ट्रीमधली ती ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जगाची आत्ता जर बघितली 2020च्या आता ग्रोथ रेट प्रमाणे भारत आत्ता जवळपास 3.7% आपलं ग्रोथ रेट आहे. आणि पूर्ण जगाचा जो डेअरी विकास आहे तो 1.9%वर आहे. थोडक्यात सांगायचं, भारत देश हा 1 नंबर किंवा प्रथम क्रमांकावर डेअरीमध्ये आपलं उत्पादन सुरू आहे. 187 मिलियन मेट्रिक टनचं आपलं उत्पादन होतं. पूर्ण जगाचं जे उत्पादन आहे ते 852 मिलियन मेट्रिक टन आहे. सर, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप संधी आहे. भारतामध्ये जसं बफेलो मिल्क आणि काऊ मिल्क याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन जे जगामध्ये कुठं नाही. जगामध्ये काऊचं फक्त मिल्क असल्यामुळे मला वाटतं भारत देशामध्ये खूप चांगली अर्थव्यवस्था डेअरी होऊ शकतं. नक्कीच सर. उद्योग म्हणला की त्याच्यासोबत अर्थव्यवस्था आलीच. म्हणून डेअरी उद्योगाची आता भारतातली आपली स्थिती काय आहे अर्थव्यवस्थेची? तुम्ही जर एक 6 महिने मागे गेला तर कोरोना झाल्यामुळे तुम्ही बघितलं तर सगळे शाश्वत जे बिझनेस होते ते कम्प्लिटली कोलॅप्स झाले. आणि फक्त एकच बिझनेस राहिला, शेती आणि त्याचे पूरक जे असेल, दूध डेअरी असेल मी कोल्हापूरचं एक तुम्हाला छान एक उदाहरण देता गोकुळ मिल्क दूधचं, ज्याच्यामध्ये माझे वडील ज्यावेळी 1991 साली चेअरमन होते, त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी 3-13-23 हे गणित दिलं. म्हणजे 10 दिवसाला त्याचं पेमेंट व्हायचं. आणि कोरोनामध्ये आम्हाला लक्षात आलं की याच फक्त दूध व्यवस्थेच्या अर्थव्यवस्थेमुळे पूर्ण जो ग्रामीण भाग आहे कोल्हापूर जिल्ह्यात तो छानपैकी चांगला सुरू राहिला. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी जगामध्ये कुठलीही कॅलॅमिटी येते त्यावेळी जे शाश्वत व्यवसाय आहेत त्यामधले डेअरी हा एक मोठा शाश्वत व्यवसाय. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक जे पुन्हा मुंबईहून आलेले ते परत आले आणि त्याच्यामध्येच आता रुजून गेलेले आहेत. सर, या डेअरी उद्योगासमोर काय काय समस्या आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही जरा सांगा. आत्ता जर तुम्ही बघितलं तर डेअरीमध्ये आत्ता सध्या जे बाकीचे संघ आहेत किंवा कोऑपरेटिव्ह संघ आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर एकूण जे आपलं प्रोडक्शन होतं 187 मिलियन मेट्रिक, त्यातले जवळपास 54% हे आपण सेल्फ कन्झक्शन असतं. 46% जे आहे ते आपण मिल्क सरप्लस म्हणून यूज करतो. त्यातलं 70% अनऑर्गनाइज्ड आहे, 30% ऑर्गनाइज्ड आहे. आणि 30% मधल्या ऑर्गनाइजमध्ये फक्त 45% कोऑपरेटिव्ह सेक्टरला येतं आणि 55% हे प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जातं. तर थोडक्यात चालायचं झालं तर ह्या गोष्टी जर बघितलं जसं जसं हा सेक्टर ऑर्गनाइज होत जाईल
तर त्याप्रमाणे त्याची बाजार मूल्य देखील हळूहळू वाढत जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर ऑर्गनाईज होणं, त्या मालाला म्हणजे जो रॉ मटेरियल आहे मिल्क जे आहे त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड जे प्रोडक्ट्स आहेत ते येण्यासाठी अजूनही थोडे पेरिशेबल प्रोडक्ट्स असल्यामुळे संपदा येते. पण आत्ता जर तुम्ही बघितलं प्रोसेसिंग प्लांट्स आहेत, बल्क मिल्क कूलर आहेत, चिलिंग प्लांट्स आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो आधीच्या काळात टेक्नॉलॉजीची जी जो समस्या होती ती आता टेक्नॉलॉजीमध्ये हळूहळू पुढं जात आहे. इंटरस्टेट प्लॅनिंग जे आहे, जो महत्त्वाचा टॉपिक मी आधी पण बोललो आहे, त्याच्या जर याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर ज्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी पूर्ण दूर झाल्या आहेत आणि असं वाटतं की हळूहळू त्याच्यातून वाट काढत आपण पुढे निघालो आहे. तर थोडक्यात सांगायचं तर दूध व्यवसायामध्ये पेरिशेबल असल्यामुळे बऱ्याच समस्या येतात, पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि याच्यामुळं हा विषय दूर झालेला आहे. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. आता हा जो उद्योग आहे त्या उद्योगाकडे बरेच जण जाताना दिसत नाहीत, मात्र जर या उद्योगातील संधी लोकांना कळल्या तर नक्कीच आवडेल सगळ्यांना. तर साधारणपणे तुम्हाला आपल्या या GDP मधला जर मी रेफरन्स दिला, भारताच्या GDPमध्ये 19% GDP हा साधारणपणे किंवा आता मला थोडंफार कमी झालं असं वाटतं, 16% GDP हा फक्त ॲग्रिकल्चर फील्डमधून येतो, साधारणपणे 31% इंडस्ट्रीपासून येतो आणि 53% हा सर्व्हिस सेक्टरमधून होतो. जर तुम्ही 16%मध्ये बघितलं तर फक्त 4% GDP हा लाईफस्टॉक किंवा डेअरी याच्यातून येतो, 10% हा क्रॉप्समधून येतो. तर मला जसं जसं पुढं जाता येईल याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स खूप महत्त्वाचे होत चाललेत. तुम्ही करोनामध्ये बघितलं किंवा आपल्या भारतीय लोकांच्या आवडीनिवडी जर त्याच्यामध्ये बघितल्या तर त्याच्यामध्ये पनीर येतं, घी येतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वे प्रोटीन आलेलं आहे जे आपल्या न्यूट्रिशनसाठी महत्त्वाचं आहे आणि आपली इम्युनिटी सिस्टीम बिल्ड करतं. त्याच्यानंतर ताक आहे, बटर मिल्क आहे, ह्या बऱ्याच ऑप्शन्स आहेत, आईस्क्रीम आहे, या गोष्टी आपण अजून पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं नाही. त्याच्यामध्ये चीज आलं आणि जवळजवळ ओव्हरऑल डेअरी सेक्टरचं तुम्ही ग्रोथ ड्रायव्हर किंवा ज्याच्यानं वाढतं डेअरी हे बघितलं तर आता आपलं वेस्टर्न पॅलेट म्हणजे जी आपली वेस्टर्न गोष्टी सवय पिझ्झासाठी असेल त्याच्यामध्ये बरंच वापर व्हायला लागला. बरेच लोक व्हेजिटेरियन आहेत, त्या व्हेजिटेरियन लोकांमध्ये तसं बघायला गेलं तर प्रोटीन मिळण्याची शक्यता ही जास्त करून दुधामधून आहे. त्यामुळे या गोष्टीला हळूहळू पुढं हे जात राहील आणि मला वाटतं की बराच स्कोप त्याच्यामध्ये निर्माण होईल. डेअरी हा सेगमेंट एवढा मोठा आहे तो फक्त नॅशनल लेवलला बघून चालणार नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलला बघणं खूप महत्त्वाचं आहे. ॲज अ वाणिज्य सल्लागार किंवा ट्रेड ॲडवायझर ज्यावेळी मी थायलंडकडे बघतो त्यावेळी मला असं वाटतं की आसियान ट्रीटी जी आहे जवळपास जी आता सुरू आहे किंवा RECP ट्रीटीमध्ये आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील आपल्या प्रोडक्ट्स जिथं इंडियन पॉप्युलेशन खूप आहे तर तिथं हे आपल्याला जास्त त्याचा उपयोग करून घेता येईल. जे फ्री ट्रेड FTA जे साईन झालेले आहेत ते आपल्यासाठी पूरक आहेत. मागच्या आसियान समिट जे झालं होतं त्याच्यामध्ये जवळपास डिस्कशन होतं की आसियान बरोबर आपले जे आता $80 बिलियन डील आहे ती बरोबर $200 बिलियनवर जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये डेअरी व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणणं हे आपण महाराष्ट्राच्या थ्रू ॲज अ रिव्होल्युशनरी स्टेट रीड करू शकतो असं माझं मत आहे. नक्कीच सर, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही अनेक देशांमध्ये फिरलेले आहात, अनेक प्रगत देशांमध्ये तुम्ही गेलेले आहात आणि त्यानुसार प्रगत देश आणि आपला भारत ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तसं तुम्ही खूपच छान प्रश्न तुम्ही हा विचारला आहे. माझ्या अनुभवाने बघितलं की क्वालिटी आणि हायजीन ज्या गोष्टी आहेत म्हणजे बेसिकली मी आता बघितलं की एका फार्म जर असेल, कॅटल फार्म असेल तर तिथं मोस्ट ऑफ द ॲनिमल्स एकाच ठिकाणी असतात. आपल्या इथे हे सगळं डिसेंट्रलाइज्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की क्वालिटी आणि हायजीन मेंटेन करणं इंडियामध्ये हा खूप मोठा डिफिकल्ट टास्क आहे. तुम्ही डेनॉनसारखी कंपनी जर बघितली ज्यांनी हरियाणामध्ये प्लांट टाकला होता त्यांनी क्लोज आउट केलं आणि त्यांना बाहेर जावं लागलं. त्यामुळे या गोष्टी जर विचार केला तर इंडियामध्ये कुठलीही फॉरेन कंपनी येणं आणि आपले पाय स्थिरस्थावर करणं एवढी सोपी गोष्ट नाही, डिसेंट्रलाइज रॉ मटेरियल कलेक्शन असल्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की जी हायजीन आणि क्वालिटी मेंटेन करावी लागते ती मला वाटतं की ह्याच्या आपल्या दोन्हीमधला जो डिफिकल्ट आहे पण स्टँडर्ड तेच ते डिलिव्हर करावं लागतं. हा एक फरक मला जाणवला. दुसरी गोष्ट जर याच्यामध्ये बघितली की आपल्यामध्ये जो आपण डेअरी व्यवसाय आहे तो आपण अर्थव्यवस्था म्हणून किंवा आर्थिक गरज म्हणून करत नाही तर तो आपला एक संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं ज्यावेळी आपण एखाद्या संस्कृतीचा भाग म्हणून करतो त्यावेळी ते अगदी मनापासून करतो आणि मला असं वाटतं की त्या क्वालिटी मिल्कला चांगलं जर प्राईस मूल्य आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळालं असेल तर नुसतं लूज मिल्क यावर जो आपला फोकस आहे जसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसा नाही आहे. मला असं वाटतं की व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समध्ये आपण
भाग घेतला पाहिजे. मग मी आधी सांगितल्याप्रमाणे व्हे प्रोटीन असेल, चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग, आपल्या इथं शुगर चांगली आहे, मिल्क चांगल्या क्वालिटी, बफर मिल्क थिक मिल्क आहे ज्याच्या SNF आणि फॅट खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये चांगले स्विस चॉकलेट घेण्यापेक्षा आपण इंडियन चॉकलेट का बनवू शकत नाही. बेबी मिल्क फॉर्म्युलामध्ये ज्यावेळी मी मेट जॉन्सन न्यूट्रिशनचं CF होतं त्यावेळी आपण बेबी मिल्क पावडर का बनवू शकत नाही. त्यामुळे या गोष्टी खरोखरच बघा. आता नवीन कॉन्सेप्टचा A2 मिल्कचा आलेला आहे, तर त्याच्यामध्ये नवीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जो स्पेसिफिक रिसर्च स्टडी झाला त्यामुळे स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं की जो इंडियन ब्रीडची जी आपली गाय आहे, देशी गाय किंवा गिर गाय ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये A2 मिल्कला खूप चांगलं रिझल्ट्स आलेले आहेत. ज्याच्यामध्ये बेटा सेसो मॉर्फिन असं म्हणतात, BCM7 हे मध्ये जाऊन त्याच्या लहान मुलांना त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि बरेच डिसीजेस किंवा डायबिटीज सारखे होऊ शकतात. पण मला असं वाटतं की आपली जी स्ट्रेंथ आहे याच्यावर आपण प्ले केलं आणि जी बाहेरच्या देशाचे जे स्ट्रेंथ आहेत आणि आपल्या वीकनेस आपण इम्प्रूव्ह करून या गोष्टीमध्ये जर केलं तर डेअरी फार्ममध्ये आपल्याला खूप मोठं फ्युचर आहे असं वाटतं. त्यामुळे दोन्हीचं कोलॅबरेशन केलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच सर, हे अगदी खरं आहे. आपल्याकडे जी उमजत असलेली संस्कृती आहे किंवा संपत्ती आहे, सो त्याचा वापर करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही या ओव्हरऑल याच्यामध्ये बघितलं की सांगितल्याप्रमाणे जवळपास जो सरप्लस अमाऊंट असते ज्या ऑर्गनाइज सेक्टरमधल्या आपण जवळपास 45% हा कोऑपरेटिव्हमध्ये जातो आणि 55% प्रायव्हेटमध्ये जातो. गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये काय केलं की काही जे अनुदान असेल, कोऑपरेटिव्ह संघ हे असतात ते त्यांच्या मार्गातून मशीनसाठी किंवा गायींसाठी अनुदान देणे, गोठा बांधण्यासाठी मदत करणे, सोसायटींना वेटरेरियन्स पुरवणे, हे गोकुळसारखे संघ खूप छान प्रकारे करतात. पण त्याला जर जे आपल्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, नाबार्ड असू देत किंवा आपल्या जिल्हा बँक असू देत, त्यांना जर गव्हर्नमेंटनं हे उद्देश दिले की खरोखरच या डेअरी व्यवसायाला मदत केली पाहिजे आणि त्याप्रमाणे जर धोरणं ठरवली तर या ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्या खूप चांगल्या मदत करू शकतील, लोन उपलब्ध करून देऊ शकतील आणि त्या निमित्तानं जे लोक बेरोजगार झालेले आहेत ते या बिझनेसमध्ये परत येऊ शकतील. आणि हा शब्द बिझनेस हा खूप महत्त्वाचा आहे. जरी आपल्या ह्या संस्कृतीमधला एक भाग असेल तो आपण मनापासून केल्यामुळे मला वाटतं की ज्याच्यामध्ये मन रुळतं त्याच्यामधून चांगले उत्पन्न मिळू शकतं. जसं आपल्या मगाशी डिस्कशन नगरमधली एक छान एका मुलीनं, तिचे वडील अपंग आहे, त्याची मी स्टोरी वाचली आणि जवळपास 2 मजली तिनं गोठा म्हणून त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित केलं आणि हा खरोखरच फायद्याचा व्यवसाय होऊ शकतो असं मला वाटतं. थोडक्यात सांगायचं तर गव्हर्नमेंटनं प्रोसेसेस किंवा ज्या पॉलिसीज आहेत ते एक खिडकी योजना असावी, म्हणजे तिथं लोकांना इकडे तिकडे पळायला नको असावेत. गव्हर्नमेंट एजन्सींना पूर्णपणे मदत करणे आणि जे संघ कोऑपरेटिव्ह स्पेशली जात आहेत त्यांना जे काय शेतकऱ्यांसाठी कधी कधी अनुदान लागतं, जो काय सपोर्ट लागतो तो द्यावा आणि त्याच्यातून पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. अगदीच सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे डेअरी उद्योगातील अनेक संधी आणि आव्हानं, आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत चेतन सर. सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींकडे आपल्या तरुणांनी कसं बघावं? हा स्पेसिफिकली जर तुमचा क्वेश्चन जर डेअरी इंडस्ट्रीबद्दल बनला तर मला असं वाटतं की ज्यावेळी हे डेअरी उत्पादनाचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांना खरोखरच त्याचा आर्थिकदृष्ट्या त्याचा उपलब्ध व्हावी, त्यांची प्रॉस्पेरिटी व्हावी, हा त्याचा मेन हेतू होता. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण हे सगळ्यात लास्ट बघावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेअरी हा एक आपल्या संस्कृतीमध्ये भाग असल्यामुळं मला वाटतं की फोकस हा फक्त अर्थव्यवस्था आणि सामाजिक या 2 गोष्टींमुळे होतं. मला असं वाटतं की जर राजकारण त्याच्यामध्ये आणलं तर सामाजिक आणि अर्थ हे दोन्ही कोलमडून जातो, कारण राजकारण कुणाचंच पोट भरत नाही ही सारी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. मला असं वाटतं की तरुणांनी मी आधीच मार्गदर्शन केल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये व्यवसाय म्हणून हा व्यवसाय आपल्याला बघता येईल. तुम्हाला मगाशीच मी जसं एक उदाहरण आपलं झालं, जे एक मुलगी जर करू शकत असेल तर सगळ्या घरातल्यांनी एकत्र येऊन शेतीला हा पूरक असा व्यवसाय असल्यामुळं नवीन इन्व्हेस्टमेंट अशा कराव्या लागत नाहीत. गोकुळसारखे संघ कुठले जे कोऑपरेटिव्ह सेगमेंट्स आहेत ते त्याच्यामध्ये लोन अप्रूव्ह करून देणं, डॉक्टर्स वेळेच्या वेळेत ह्या गोष्टी असल्यामुळं आणि प्लस म्हणजे याला हमी भाव असल्यामुळं
त्याला हमीभाव असल्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्याला त्याचे आर्थिक गणितं व्यवस्थित बसवून तो उत्पन्न आपल्या चेहऱ्यासाठी चालवला तर खूप उपयोग होईल. त्यामुळे मला असं वाटतं की जे पुन्हा मुंबईवरून लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये ते त्यांची लेटेस्ट टेक्नॉलॉजी IT मधून आले असते त्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी मिळून काय करावं लागेल, त्याचं एखादं ॲप बनवणं, ते केंद्राबरोबर शेअर करणं आणि शेतकऱ्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एखादा रोग झाला तर काय करावं लागेल, त्यांना जसं आपला सीझन बदलत जातो त्यामुळे जनावरांना रोग वेगळे होते त्याची माहिती करणं. मला असं वाटतं की जर जे लोक IT फील्डमधून आलेले आहेत, जे लोक खरोखरच गोठा सांभाळतात, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर होलिस्टिक व्ह्यू या व्यवसायाभोवती केला तर इन्फॉर्मेशन हे शेअर करणं चांगल्या मार्गाने ज्यावेळी हवे त्यावेळी आणि संघ आणि गव्हर्नमेंट एजन्सीजनी पूर्णपणे याला प्रॉपर जर सपोर्ट करून जर केला तर मला असं वाटतं की रोजगार हमी खरोखरच या फील्डमध्ये चांगली होऊ शकेल. अगदीच सर, ही खूप खरी गोष्ट तुम्ही सांगितलीत. आणि ह्या सगळ्या बाबींचा ग्रामीण भागाला कसा फायदा होऊ शकतो? आता ह्याच्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर आत्ता बघितलं ज्याचा चरितार्थ चालतो मेनली जो आहे, तुम्ही बघितलं आपले 65% जे पॉप्युलेशन आहे आपल्या भारतातलं ते पूर्ण अजून रुरल भागातच आहे आणि जे ट्रेडिशनल पद्धतीने शेती करतं. जर महाराष्ट्र बघितला पश्चिम भारत हा शुगर बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ऊस प्रामुख्याने आपण घेतो आणि त्याची FRP असते एक सर्टन, पण तुम्ही ओव्हरऑल जर त्याचा खर्च काढला तर ऊसामध्ये प्रॉफिट मिळणं आणि कारखान्यांची जी स्थिती आत्ता जर आपण बघितली तर मला असं वाटतं की ऊसाला आपल्याला एक ऑप्शनल बिझनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर डेअरी हा बिझनेस जर आपण ऊस कमी करत किंवा तसंच ठेवून जर आपण हा डेअरी व्यवसाय केला तर हे एकमेकाला पूरक व्यवसाय आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याचा जर एकत्र जर संगम व्यवस्थित करून घेतला तर याचा खूप चांगला फायदा ग्रामीण भागामध्ये होऊ शकतो. नक्कीच सर. आणि हा जो व्यवसाय आहे, अगदी शेती असू दे किंवा डेअरी उद्योग असू दे, या उद्योगाकडे तरुणांचा कल वाढवण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कधीही तरुण मला असं वाटतं की या आता फील्डमध्ये करोनानं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून गेलो. एंटरप्रिनरशिप हा खूप मोठा आस्पेक्ट याच्यातून येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर एक्सप्लोअर गोष्टी करता आणि नशिबानं कसं आहे की कुठल्याही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये तुम्हाला हमीभाव, ज्याच्यामुळे आता कृषी विधेयकामुळे बरेच आंदोलनं सुरू आहेत, पण दूध हा अशी गोष्ट आहे की आपल्याला एक बाबा 25 रुपये बाबा मिळणारच आहेत गाईचं किंवा म्हशीचं दूध असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उपयोग खूप होऊ शकतो आणि त्याप्रमाणे तरुणांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. नक्कीच सर. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या वडिलांपासून गोकुळ ही संस्था सुरू आहे, तर आता गोकुळची बलस्थानं कुठली आहेत? मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे 1991 साली ज्यावेळी डिरेग्युलेशन झालं 1993 साली आणि माझे वडील 1991 सालीपासून 2000पर्यंत गोकुळचे चेअरमन राहिले आहेत, त्यावेळी असं वाटतं की आत्ता जी कलेक्शन कॅपॅसिटी मुंबई मार्केट हे गोकुळनं डेव्हलप केल्यामुळे आज जवळपास एक 12 ते 12.5 लाख लिटर दूध आज गोकुळ दररोजचा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यातलं साधारणपणे एक 7 लाख लिटर अप्रॉक्सिमेटली मुंबईमध्ये आहे, 3 लाख साधारणपणे ह्याच्यामध्ये आहे पुण्यामध्ये आणि राहिलेली 2 लाख साधारणपणे कोल्हापूर सेक्शनमध्ये. गोकुळ हा एवढा विश्वासार्ह ब्रँड, जो ब्रँड कमिटमेंट जे असतं ते लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, कारण जी क्वालिटी मिल्क जे येतं, ज्या पद्धतीनं फीडिंग केलं जातं, ज्या पद्धतीनं वेटरनरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, खरोखर गोकुळचं दूध हे क्वालिटी दूध आहे आणि जे क्वालिटी स्पेसिफिकेशनप्रमाणे बसत नाही SNF किंवा फॅट प्रमाणे ते दूध रिजेक्ट केलं जातं. जे क्वालिटी दूध आहे तेच घेतलं. त्यामुळे दुधाची साय जर बघितली तुम्ही गरम केल्यावर तर त्याला चांगला थिकनेस येतो. हे लोकांना पहिल्यापासून आणि ती कमिटमेंट जे ब्रँड्स आहे ते एक मला वाटतं एक मोठं बलस्थान आहे. आणि दुसरं महत्त्वाचं बलस्थान म्हणजे सगळ्यांना हा संघ हा नो प्रॉफिट नो लॉसवर चालणार आहे. हा कोऑपरेटिव्ह संघ आहे. प्रायव्हेट लोकांना त्याचं प्रॉफिट बॉटम लाईन ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, पण मला असं वाटतं की असे संघ जे अमूलसारखा देखील जो मोठा संघ आहे तो सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना रोजगाराच्या एंटरप्रेन्योर होण्याच्या अपॉर्च्युनिटी एक्झिस्ट करून घेणं आणि त्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रातच GDP जर ओव्हरऑल बघितलं तर आपला 15.7% सगळ्या इंडियामधला महाराष्ट्राचा GDP हा 1 नंबर आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला मदत करणारा डेअरी हा एकमेव आहे. त्यामुळे हे गोकुळनं प्रस्थापित केलेलं आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की गोकुळनं बरेच बाय प्रोडक्ट्स जे बनवलेले आहेत लोकांच्या आवडीचे, मग त्याच्यामध्ये श्रीखंड असेल, बासुंदी असेल, त्याच्यानंतर असे बरेच टेबल बटर असेल, तूप असेल,
मिल्क पावडर असेल, हे अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आणि त्याची क्वालिटी ॲज कम्पेअर टू अदर बघितली तर अबव द स्टँडर्ड्स आहे असं म्हणलं तरी चालेल. त्यामुळे मला असं वाटतं की या बलस्थानांचा जर गोकुळनं उपयोग केला तो संघ जो 2500 कोटीवरून 5000 कोटीपर्यंत जायला आणि आत्ता जे लेटेस्ट व्हॅल्यू ॲडिशन्स मी मध्ये बोललो त्याप्रमाणे जर ते केलं तर खूपच गोकुळ मोठं होता होईल. अगदीच सर. आणि हा जो गोकुळ दूध संघ आहे तो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि विश्वासार्ह हा एक ब्रँड आहे. सो तुम्ही पुढच्या 5 वर्षांसाठी काही विजन डॉक्युमेंट तयार केलेला आहे का? डेफिनेटली मॅडम, मी तयार करून ठेवलेलं आहे. तसं सांगायचं तर आता इलेक्शन्स लवकरच होते आणि मी त्याच्यामध्ये एक उमेदवार म्हणून असणार आहे. आणि मला असं वाटतं की गोकुळची जर तुम्ही आधी जर प्रश्न विचारला की त्याचा जो ब्रँड आहे तो गोकुळ ब्रँड हा कुठल्याही महाराष्ट्रात गेलं तरी वेल नोन आहे आणि ते त्याच्या क्वालिटीसाठी स्टँड होतो. मला असं वाटतं की थोडक्यात सांगायचं तर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सवरच आपण जर फोकस केला. आता जवळपास 90% जे दूध आहे ते लूज मिल्क म्हणून विकलं जातं आणि युजली कॅश कन्व्हर्जनसाठी ते इझी असतं. पण मला असं वाटतं की जे मार्जिन्स आहेत, चीजसारखे पदार्थ असतील जे आपण वेस्टर्न पॅलेट असल्यामुळं किंवा इन्फॉर्मल इटिंग आउट IEO म्हणून आता जे आहे त्याच्यामध्ये असेल किंवा मला असं वाटतं व्हे प्रोटीनमध्ये जवळपास 40 ते 50% मार्जिन आहे. त्याच्यामध्ये परागसारख्या डेअरी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे मला जर ओव्हरऑल जर बघितलं तर ब्लूप्रिंटमध्ये ज्या गोष्टी आत्तापर्यंत चांगल्या होत आल्या म्हणजे तुम्ही पराग हेरिटेज डेअरीच्या याच्यामध्ये घ्या, अमूलमध्ये घ्या, या बाय प्रोडक्टमध्ये जरी कॅश कन्व्हर्जनला वेळ लागत असेल पण तरीसुद्धा गोकुळची क्वालिटी आणि तो ब्रँड नेम असल्यामध्ये पटपट होऊन जाईल. आणि मला वाटतं की नेहमी लूज मिल्क आणि व्हॅल्यू ॲडेड पोर्टफोलिओ याच्यामध्ये बॅलन्स असणं एखादा संघ मोठा होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तेच माझ्या 20 वर्षाच्या अनुभवानं मला लक्षात आलं आणि माझी ब्लूप्रिंट रेडी आहे की कुठल्या पॅक साईजमध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या रिजनमध्ये ते गेलं पण कुठल्या फॉर्मॅटमध्ये गेलं पाहिजे याचं आहे. आणि मला असं वाटतं की थोडीफार हिंट द्यायचे झाले तर जो इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट माझ्या डोक्यात आहे की जो जे न्यूट्रिशन जे आपल्या मुलांच्यामध्ये त्याच्यासाठी प्रोडक्ट एक बनवता येईल ज्याच्यामुळे मेल न्यूट्रिशनचं आफ्रिकासारख्या कंट्रीनं आपल्याला ते एक्सपोर्टही करता येईल. ते इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स माझ्या ऑलरेडी डोक्यामध्ये आहेत आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी त्याच्यावर बोलू इच्छितो. नक्कीच सर. तुमचा जो एवढा 20 वर्षांचा अनुभव आहे त्यात तुमचा अर्थव्यवस्थेसोबत असणारा जो कणा आहे याचा नक्कीच तुमचा 5 वर्षातल्या विजनसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल हीच इच्छा. आणि सर खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार तुम्ही या कार्यक्रमात आलात त्यासाठी. आभारी आहे. नमस्कार. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.